विधानसभा निवडणुकीत आता पवारांनी गद्दारी करणाऱ्यांना धडा शिकवण्याची तयारी केल्याचं दिसतंय। यात अपेक्षेप्रमाणे पहिलं नाव आहे छगन भुजबळांचं। पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं हे स्पष्ट केलंय, कारण आता पवारांनी भुजबळांविरोधात उमेदवारांची चाचपणी सुरू केल्याचं बघायला मिळतंय। शरद पवार भुजबळांना घेरणार, येवल्यातून भक्कम उमेदवार देणार, जयंत पाटलांकडून उमेदवारांची चाचपणी, जरांगे फॅक्टरही मदतीचा ठरणार। शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडून जवळपास वर्ष उलटलंय। या एका वर्षात महाराष्ट्रातील राजकारणही बरंच बदललंय, पण शरद पवारांचा पक्ष सोडून गेलेल्यांबद्दलचा रोष मात्र अद्यापही कायम असल्याचं दिसतंय। अशाच काहींना पवारांनी लोकसभा निवडणुकीत अद्दल घडवली। आता विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून पवारांनी आपल्याशी गद्दारी करणाऱ्यांना धडा शिकवण्याची तयारी केल्याचं दिसतंय। यात सगळ्यात पहिला नंबर छगन भुजबळांचा लागला असून आता पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं भुजबळांविरोधात उमेदवाराची चाचपणी सुरू केल्याचं दिसतंय। मी सर्व महाराष्ट्रातले जिथं जास्त जागा आम्ही लढवतो त्या जिल्ह्यात जायचं आणि तिथल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधायचा प्रयत्न करतोय। महाविकास आघाडीच्या चर्चा आमच्या अंतिम झालेल्या नाही, त्या झाल्यावर मी आपल्याला सांगू शकेन की नाशिक जिल्ह्यामध्ये आणि शहरामध्ये आम्ही कुठल्या आणि किती जागा लढवणार। छगन भुजबळांना विधानसभेतील धोक्याचा अंदाज होता, त्यामुळे त्यांनी विधानसभेआधीच लोकसभा किंवा राज्यसभा मिळवण्याच्या हालचाली केल्या होत्या। लोकसभा निवडणुकीत अमित शहांच्या आदेशानंतर भुजबळांनी नाशिकमधून चाचपणी केल्याचं समोर आलं होतं, पण महायुतीकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्यानं भुजबळांना त्यांची तयारी थांबवावी लागली। त्यानंतर राज्यसभा निवडणुकीतही प्रफुल्ल पटेलांच्या जागी वर्णी लावण्यासाठी भुजबळांनी प्रयत्न केलेले, पण ऐनवेळी सुनेत्रा पवारांचं नाव पुढे आलं आणि भुजबळांचा हिरमोड झाला। मी इच्छुक होतो, माझ्याबरोबर आनंद परांजपे सुद्धा म्हटलं तर इच्छुक होते, बाबा सिद्दीकी होते, असे आणखीन कोण कोण 4-5 लोक असते। पण शेवटी जे आहे चर्चा अंतिम जो आहे पक्षाने तो आम्ही सगळ्यांनी मिळून तो निर्णय घेतला। त्यामुळे भुजबळ पक्षात नाराज असल्याची चर्चा सुरू असतानाच पवारांनी त्यांना येवल्यातच घेरण्याची तयारी केली आहे। जयंत पाटील सध्या येवल्यातून कुणाला उमेदवारी द्यायची याची चाचपणी करतायत। गेल्या काही दिवसातल्या घडामोडी पाहता सध्या पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे 3 इच्छुक असल्याचं समोर येत आहे, ज्यात स्वर्गीय वसंत पवार यांच्या कन्या भाजप नेत्या अमृता पवार, जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष माणिकराव शिंदे, विधान परिषदेचे आमदार नरेंद्र दराडे यांचे चिरंजीव कुणाल दराडे या तिघांची नावं आघाडीवर आहेत। यापैकी सध्या अमृता पवार यांचं नाव आघाडीवर असल्याचं दिसतंय। काही दिवसांपूर्वी अमृता पवार यांनी नाशिक दौऱ्यावर असलेल्या शरद पवारांचं स्वागत करत उघडपणे आपली तयारीही दाखवून दिलेली। छगन भुजबळांचा येवला हा विधानसभा मतदारसंघ हा अत्यंत चर्चेत आलेला आहे। मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ या दोघांमधला जो तिढा आहे हा काही सुटायला तयार नाहीये आणि येत्या विधानसभा निवडणुकीत त्याचं रिफ्लेक्शन या निवडणुकीत दिसणार। त्यात शरद पवार आणि छगन भुजबळ या दोघांचं एकमेकांमध्ये असलेलं सख्य हे सुद्धा काही लपवून राहिलेलं नाहीये। याचमुळे अमृता पवार आणि शरद पवार यांची भेट ही अत्यंत महत्त्वाची चर्चेत मानली जाते। भारतीय जनता पक्षाच्या सदस्य जरी अमृता पवार असल्या तरी ही येती विधानसभा निवडणूक ते लढवणार हे निश्चित, पण कोणत्या पक्षाकडून हे मात्र अद्याप गुपितच आहे। मुळात आधीच मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी भुजबळांविरोधात रणशिंग फुंकल्याचं बघायला मिळतंय। त्यामुळे येवल्यातून भुजबळांविरोधात जो उमेदवार असेल त्याला मराठ्यांचं पाठबळही मिळण्याची दाट शक्यता आहे। परिणामी आता पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोण मैदानात उतरतं आणि पवारांचं हे आव्हान भुजबळ कसं स्वीकारतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।